बावनबीर येथे 30 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर येथे सुमित रवींद्र अकोटकर वय वर्ष 30 याने आपल्या राहत्या घरात स्लॅबच्या लोखंडी कडीला पाण्याच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे। 28 मार्चच्या रात्री 11 वाजे दरम्यान सुमित हा गावातील शिवाजी महाराज जयंतीनिमित्त काढण्यात आलेली मिरवणूक संपवून घरी परत आला आणि आपल्या खोलीमध्ये जाऊन आतून दरवाजा बंद करून स्लॅबच्या लोखंडी कडीला पाण्याच्या दोरीचे स्वतःच्या गळाला गळफास लावून तो मरण पावला, अशी फिर्याद वडिलांच्या तोंडी रिपोर्टवरून दिनांक 29 मार्च रोजी सोनाळा पोलिसात मर्ग दाखल करण्यात आला आहे। पंचनामा करून शवविच्छेदन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे। मात्र सुमितच्या या आत्महत्येचे मागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून या प्रकरणी सोनाळा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली, तर पुढील तपास सोनाळा पोलीस करीत आहेत। मृतक सुमित अकोटकर याच्या पश्चात पत्नी, 1.5 वर्षाचा लहान मुलगा, आई वडील, भाऊ बहीण, बराच मोठा आप्त परिवार, तर त्याचा बराच मित्र परिवार आहे। सुमितच्या कुठल्या तरी एका नैराश्याने त्याने गळफास लावून स्वतःला संपवले। या घटनेने गावासह पंचक्रोशात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे।